मित्रांनो, आपण ज्या शेतामध्ये आलो आहे त्या शेतामध्ये लागवण झाली होती अश्वगंधाची। कारण की कपाशी मका ह्या गोष्टी आपल्याला परवडत नाही। कपाशी जर लावायची म्हटले तिच्यावर बोंडआळी मजूर भेटत नाही, त्याच्यासाठी हे अश्वगंधा इकडे शेतामध्ये लावलेलं होतं। तर आपण ऐकू त्यांचे विचार आणि त्याच्यापासून काय फायदा झाला ते आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। त्याच्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघत राहा। चंद्रभान पुंडलिक तायडे, मुक्काम पोस्ट मनूर खुर्द, तालुका बोदवड, जिल्हा जळगाव। पेरण्याचा विचार कसा झाला तुमचा? विचार असा झाला की कोरोना काळामध्ये आम्ही माझा परिवार आणि आम्ही सगळं मुंबईला असतो, परंतु कोरोना काळामध्ये मुंबईची आणि प्रत्येक शहराची परिस्थिती दयनीय झाली होती। बाहेर पडायला वाव नव्हता, जॉब गेले होते मुलांचे माझे सगळे। त्याच्यामुळे मग म्हटलं गावाकडे जाऊन शेतीत तरी काहीतरी निष्पन्न काढावं, त्या उद्देशाने मी मुंबईहून गावाकडे आलो। आणि मग काय झालं की सुरुवातीचे 3-4 वर्षापर्यंत मी कापूस मका ज्वारी हे पिकं शेतात लावायला सुरुवात केली, परंतु त्याच्यात ह्या पारंपरिक पिकामध्ये काहीच निष्पन्न न काढता उलट खर्च जास्त व्हायचा, उत्पन्न कमी निघायचं। म्हणून माझं शिक्षण BSc आहे आणि मला वनस्पती शास्त्राची आवड आहे, आयुर्वेदाची पूर्ण जाणीव आहे। म्हणून मी मनाशी असं ठरवलं की हे पारंपरिक पिकापेक्षा आपल्या शेतामध्ये औषधी पिकं पेरावे। म्हणून मी सर्वप्रथम अश्वगंधा नावाच्या वनस्पतीचं निवड केली। बूस्टर म्हणून या अश्वगंधाचा वापर केला जातो, म्हणून याला आयुर्वेदामध्ये खूप मागणी आहे। या दृष्टिकोनातून मी अश्वगंधा नावाची वनस्पती लावली। म्हणून कोण्या शेतकऱ्यांना बियाण्याची गरज असली, आपल्या शेतामध्ये पारंपरिक पिकं सोडून आयुर्वेदिक शेतीमध्ये रस घ्यायचा असलास तर बियाणं आपल्याकडे मिळेल। मी तर UP लखनौवरून हे बियाणं आणलं होतं, परंतु आपल्या शेतामध्येच मी उगवलेलं आहे, पूर्ण परिपक्व आणि 100% जर्मिनेट होईल म्हणून मी पूर्णपणे हे बियाणं वाळू दिलेलं आहे। कारण शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, कारण काही शेतकरी ओलाच माल उपटून काढतात, बियाणं कच्चं असते, जर्मिनेशन पूर्णपणे होत नाही। म्हणून मी पूर्णपणे हा माल वाळू दिलेला आहे। म्हणजे हे खरीप आणि रब्बी दोन्ही सीझन मध्ये पेरता येते, पावसाळ्यात पण पेरता येते आणि ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये पेरता येते। आणि याला गाई म्हशी गुरं ढोरं कोणतेच प्राणी खात नाही। म्हणजे तर बियाणं जर पाहिजे असलं तर माझा नंबर आहे 9146968356। तर मित्रांनो, जर का हे तुम्हाला घ्यायचं असलं तर खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि अधिक माहिती पण तुम्हाला भरपूर भेटेल। तर कपाशी किंवा बाकीच्या गोष्टी लावून खर्च न करता कमी खर्चात चांगली शेती करणं म्हणलं म्हणजे आपल्या शेतकऱ्यासाठी भरपूर काही शिकवून देऊन गेले।